पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चढणी सुकळ आंबा या हद्दीतील शिरसोनपाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने 2 विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला, तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे। या दुर्घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं असून प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। तर डहाणू तालुक्यातील सुकळ आंबा शिरसोनपाडा येथे मृत्युमुखी पडलेल्या मुलींच्या कुटुंबियांची शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी भेट घेतली। कुंदन संखे हे मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना भेटले व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले। 17 मार्च रोजी शाळा सुटल्यानंतर काही विद्यार्थी या पाण्याच्या टाकीवर चढले होते। त्या दिवशी सायंकाळी 4:30 वाजता अचानक टाकीचा स्लॅब कोसळला, त्याखाली 3 विद्यार्थिनी आल्या। या दुर्घटनेत इयत्ता 6वीत शिकणारी हर्षला रघु पागी वय वर्ष 11 आणि 7वीत शिकणारी संजना प्रकाशराव वय वर्ष 12 या दोघींचा जागीच मृत्यू झाला, तर रीना रशू फरारा वय वर्ष 11 ही इयत्ता 6वीत शिकणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे। या जखमी विद्यार्थिनीवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र या दुर्घटनेतील 2 विद्यार्थिनींच्या मृत्यूने संपूर्ण पालघर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। तर पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी 2 मुलींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले, तसेच कुटुंबियांची या 2 मुलींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी असल्याची व त्यांच्या सोबत उभे राहणार असल्याची ग्वाही कुंदन संखे यांनी दिली। काही का होईना मात्र कुंदन संखे यांनी या पीडित कुटुंबियांना भेटून एक प्रकारे त्यांना मोठा धीरच दिला आहे। त्यासोबतच या घटनेबाबत कासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांची भेट घेऊन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यांनी। तसेच जिल्हा प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासंदर्भात मागणी करणार असल्याचं त्यांनी आश्वासित केलं। दुःखद घटना आपल्या गावात घडलेली आहे की कालच सरांनी सांगितलं आणि आपल्या ग्रामस्थांनी सांगितलं की आपल्या गावातल्या 2 मुली हर्षदा पागी आणि संजना राव या अगदी चिमुकल्या मुली ज्यांचं काल जी शासनाच्या माध्यमातून जी पाण्याची टाकीचं काम सुरू आहे त्या टाकीवर त्या खेळण्याकरता गेल्या होत्या आणि त्यांचा ते पडून मृत्यू झाला। काल जेव्हा मला आपल्या कार्यकर्त्यांनी इकडे फोन करून सांगितलं की साहेब असं सुकळ आंब्याला अशी घटना घडलेली आहे, त्यांना हे पूर्ण माहिती नव्हतं। मला प्रकाशने मला फोन केला होता पहिला, तर मी म्हटलं जाऊन बघ तिकडे आणि काय म्हणलं, कारण मी मुंबईला काल होतो, म्हटलं बघा काय झालं ते म्हणे असं झालेलं आहे, घटना घडून गेली आहे आणि त्या गोष्टी मी डॉक्टरांशी कधी संपर्क केला, पण घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। अशा प्रकारे आपल्या गावातल्या मुलींचं अगदी तिथं आताच त्यांचं शिक्षणाची वेगळी वाट होती, 7वीमध्ये शिकणारी मुलगी होती आणि 6वीमध्ये होती आणि आम्हालाही खरोखर वाईट वाटलं। काल मी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना ही गोष्ट कळवली की म्हटलं जे काय गावातल्या मुली या जलजीवनच्या टाकीवर ज्या वेळा खेळायला गेल्या होत्या, भले ते कुठलेही खेळायला गेले असते पण त्यांचं असंच घटना घडली आणि खूपच आपल्या पाड्यात नाही तर मला वाटतं ही जिल्ह्याच्या दृष्टिकोनातूनच ही गंभीर बाब आहे आणि मी त्यांची परवानगी घेऊन आज इकडे ह्या आपल्या दुःखामध्ये सहभागी व्हायला आम्ही आलो। आमचे सर्व पदाधिकारी इकडे आहेत आणि आपल्या गावातली ना आमच्या घरातलीच आपल्या मुलगी गेलेली आहे अशी भावना आपल्या सर्वांचीच आहे आणि आपल्या दुःखामध्ये आम्ही पूर्णपणे। तर यावेळी कुंदन संखे यांच्या सोबत डहाणू विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील इभाळ, तालुका प्रमुख संतोष देशमुख, तालुका संयोजक विराज गडक, आदिवासी तालुका संयोजक उमेश गोवारी, उपतालुका प्रमुख सुरेश परेड, विभाग प्रमुख प्रकाश पागी, राजकुमार गिरी आणि सुधीर ओझरे उपस्थित होते। तर एकीकडे ही दुर्घटना टाळता आली असती असे ग्रामस्थांचं मत आहे। जलजीवन मिशन अंतर्गत उभारलेल्या सर्व जलसाठ्यांची आणि पाणी पुरवठा प्रकल्पांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे। प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील 60 गांठमुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप होत आहे। तर ग्रामस्थांचा आरोप आहे की घटिया बांधकामामुळे ही दुर्घटना घडली।
ग्रामस्थांनी जलजीवन मिशन अंतर्गत उभारलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे। हे बांधकाम हरेश बोरवेल कंपनीने केले होते। स्थानिक नागरिकांच्या मते बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला, त्यामुळे टाकीचा स्लॅब कमकुवत झाला आणि हा अपघात घडला। ग्रामस्थांनी ठेकेदार, जलपुरवठा विभागाचे संबंधित अभियंते आणि प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। चढणी सुकड आंबा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सरिता भोई यांनी दोषींवर मनुष्यवधाचा IPC 304 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तर आता जलजीवन मिशन बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। जलजीवन मिशन ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पाणी पुरवठा पोहोचवण्याचा उद्देश आहे या योजनेचा। मात्र या योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। अनेक ठिकाणी भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणामुळे दुर्घटना घडल्याच्या घटना घडल्या आहेत। तर ही दुर्घटना गावासाठी अत्यंत दुःखदायक असून ग्रामस्थ न्यायासाठी लढण्याच्या तयारीत आहे। दोषींना कठोर शिक्षा मिळावी आणि भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे। मात्र आता प्रशासन आणि पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे की दोषींवर कितपत आणि किती लवकर कारवाई होते हे पाहणं गरजेचं आहे।